मंडळी, काय तुम्ही कधी विचार केला आहे का, की योगाची ताकद एका संपूर्ण समाजाला कशी बदलू शकते? आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने मुंबईच्या धारावीमध्ये असाच एक काहीसा अद्भुत नजारा पाहायला मिळाला. जिथे 500हून अधिक महिला आणि किशोरवयीन मुलींनी एकत्र येऊन धारावी योग महोत्सव 2026 मध्ये भाग घेतला. माहीमच्या सुंदर महाराष्ट्र नेचर पार्कमध्ये नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच NMDPLने या भव्य महोत्सवाचे आयोजन केले होते. धारावी स्वस्थ साथी आणि धारावी सोशल मिशन अंतर्गत योग विद्यानिकेतनच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. येथे महिलांनी केवळ योगासनेच शिकली नाहीत, तर मानसिक शांतता आणि सदृढ आरोग्याचा मंत्रही मिळवला. चला तर मग त्यांच्याकडून ऐकूया की या अनोख्या योग महोत्सवाबद्दल धारावीतील महिलांचं काय म्हणणं आहे. नमस्कार, मैं ललिता। अ, इस साल इंटरनेशनल योग डे का थीम था हेल्दी एजिंग, जिसका मतलब होता है कि हर कोई बूढ़ा तो होने वाला है, बट हम अपने बुढ़ापे को और किस तरीके से अच्छी तरीके से बिता सके, वो थीम को प्रमोट करने की कोशिश की गई है। मुझे लगता है कि किसी घर में अगर एक महिला योग को फॉलो करे या कॉन्शियसली ये देखे कि हम क्या खा रहे हैं, कैसे रह रहे हैं, तो उसकी पूरी फैमिली जो है वो अपने आप एक अच्छी लाइफस्टाइल में आ जाएगी। हम योग के थ्रू लोगों को यही कॉन्शियसनेस जगाने की बात करते हैं। हम क्या खा रहे हैं, हम कब सो रहे हैं, हम कितना देर अपनी स्क्रीन पे हैं, ये सब चीज़ों का ध्यान हमें योग से आ सकता है। बस हमें कॉन्शियस होने की ज़रूरत है। तो मैं ये कहूँगी कि योग करिए और स्वस्थ रहिए। थैंक यू, नमस्कार। उज्ज्वला करंबेळकर। आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस सगळीकडे जगभरामध्ये तो साजरा केला जातो। या निमित्ताने मी सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप निरामय आरोग्यमय अशा शुभेच्छा देते। मी आता इथे धारावीमध्ये महाराष्ट्र नेचर पार्क मध्ये आहे। नवभारत मेगा डेव्हलपर्स अडानी ग्रुप यांनी आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यशाळेमध्ये मी आज सहभागी झाले होते। अत्यंत सुंदर असा उपक्रम या ग्रुपनी राबवलाय आणि त्यांनी योग विद्यानिकेतन या संस्थेलाही त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। योग दिवस आपण साजरा करतो हा खूप सिंबॉलिक आहे, परंतु आपल्या योगशास्त्रामध्ये असं सांगितलं गेलंय की योग हा वे ऑफ लाईफ आहे। तुमची जीवन पद्धती ही योग असली पाहिजे। पण मला वाटतं अशा तऱ्हेच्या दिवस साजरे करण्यामुळे जनसामान्यांमध्ये एक जागरूकता या विषयाची येते आणि मग योगाभ्यासाचे फॉलोअर्स हळूहळू वाढतात। योग म्हणजे टू जॉईन बॉडी माइंड अँड सोल। योग विद्यानिकेतनची स्थापना श्री सदाशिव निंबाळकर गुरुजी यांनी 1974 मध्ये केली आणि त्यावेळेलाच त्यांनी या संस्थेचा उद्देश असा ठरवला की योग विद्या योगाचे फायदे हे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचले पाहिजेत। योग विद्यानिकेतनचा मोटो आहे योग विद्या घरोघरी, योग ॲट एव्हरी होम, हर घर में योग। मला असं वाटतं की धारावीमध्ये ह्या ग्रुप तर्फे आजची ही जी कार्यशाळा यांनी आयोजित केली आहे त्यामध्ये त्यांनी अतिशय नियोजन करून या महिलांना मोठ्या संख्येमध्ये इथे बोलावलं आणि त्यांना योगाचं महत्त्व सांगितलं आणि त्यांच्याकडून काही योग आसनं आम्ही करूनही घेतली। बऱ्याच जणांचे काही ना काहीतरी समस्या होत्या, त्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न पुढच्या सेशन मध्ये आम्ही नक्की करू। पण इथे आलेल्या सगळ्यांनी खूप आनंद व्यक्त केला आणि आम्ही काही ना काही प्रकारे या कार्याशी जोडून घेऊ अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली। पुन्हा एकदा नवभारत मेगा डेव्हलपर्स अडानी ग्रुप यांचे खूप खूप आभार आणि सर्वांना योगमय शुभेच्छा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या। धन्यवाद। माझं नाव वैष्णवी सावंत आहे। मला छान वाटलं आणि आम्ही आज
खूप काय शिकलो आणि त्याच्यामध्ये काय काय बेनिफिट्स पण होते करायला. आम्ही मेडिटेशन केलं, थोडीसं एक्सरसाइज केली. त्याच्याने हाईट वाढते आणि त्याच्याने तुमचं माइंड रिलॅक्स होतं. आणि माझी बॅक पहिले खूप राउंडेड होती आणि योग स्टार्ट केल्याच्या नंतर माझी बॅक स्ट्रेट झाली. मी आसनं खूप चांगली लावते आणि मला खूप बेनिफिट झाला आणि मी एकदम फिट राहते आता. तर योग मला खूप आवडतं आणि त्याच्यामुळे मला खूप बेनिफिट्स आहेत. थँक्यू. हा केवळ एका दिवसाचा इव्हेंट नव्हता. या महोत्सवातून 25 ते 30 अशा महिलांची निवड करण्यात आली आहे, ज्यांना पुढे प्रोफेशनल योग ट्रेनिंग आणि सर्टिफिकेशन दिले जाईल, जेणेकरून त्या स्वावलंबी, आत्मनिर्भर बनू शकतील. धारावीच्या पुनर्विकासात गुंतलेला NMDPLचा संकल्प केवळ चांगली घरे देणे एवढाच नाही, तर येथील रहिवाशांचे आरोग्य आणि उपजीविका म्हणजेच रोजगार सुधारणे हा देखील आहे. तुम्हाला ही मोहीम कशी वाटली? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच आणखीन प्रेरणादायी अपडेट्ससाठी नवराष्ट्र चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.